जय महाराष्ट्र. मुंबईच्या राजकारणात एक नवीन ट्विस्ट. ठाकरेंचाच महापौर होणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती. एकनाथ शिंदेंनी त्यांचे 29 नगरसेवक ह्या हॉटेलमध्ये लपवले. मुंबईच्या राजकारणात वेगळाच ट्विस्ट आलेला आहे. भाजपाला ठाकरे धक्का देणार का? नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. ठाकरे विरुद्ध भाजपा असा सर्वात मोठा संघर्ष मुंबईत पार पडला. काल मतदानाचे निकाल आले आणि भाजपा त्यामध्ये सर्वात पुढे असला तरी मुंबईचं जे राजकारण आहे ते त्रिशंकू झालेलं दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व असावं, आपला महापौर असावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सगळेच पक्ष तयारी करत होते. त्यामध्ये 2 ठाकरे बंधू हे 20 वर्षानंतर एकत्र आले. तसेच शिंदे गटासोबत भाजपाला जावं लागलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय याकडे लक्ष लागलेलं असताना काल निकाल आला आणि भाजपा 100वी सुद्धा गाठू शकली नाही. ज्यांचं सर्वच पणाला त्यांनी लावलं, केंद्रातून सत्ता, राज्यात सत्ता, सगळे नेते प्रचारासाठी आणले, परंतु भाजपाला हवं तसं यश मिळालं नाही. कारण मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानला जातो. मराठीसाठीची ही निवडणूक ही शेवटची आहे असं सांगत दोन्ही ठाकरे बंधूंनी चांगलं यश मिळालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी मनसेमुळे शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंना चांगली मदत झाली आणि ठाकरेंचे तब्बल 65 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत धडकले. गेल्या अनेक वर्षापासून 2 ठाकरे बंधू एकत्र येणार याकडे लक्ष लागलेलं असताना कालच्या निकालानंतर मात्र आता एक राज्यात वेगळंच राजकारण शिजत आहे. एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले 29 नगरसेवक आता त्यांनी ह्या हॉटेलमध्ये लपवून ठेवले आहेत. त्यांना नेमका कोणापासून धोका आहे? भाजपा त्यांचे नगरसेवक फोडेल यामुळे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यांचे नगरसेवक फोडतील यामुळे? त्यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे नेमकं काय होत आहे याकडे लक्ष लागलेलं आहे. दिवसेंदिवस सत्ता संघर्ष तीव्र होत असताना शिंदे गटाच्या या हालचालींनी परिस्थिती आणखीनच गोंधळलेली बनवली आहे. महापौर पदासाठी सुरू असलेल्या या राजकीय गणितात एक धक्कादायक माहिती समोर आली असून शिंदे गटाने स्वतः काही नगरसेवक हे ठाकरेंकडे पाठवण्याची तयारीसुद्धा दर्शवल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी महापौर निवडणुकीत भाजपला पाठबळ देण्यासाठी शिंदे गटाने आपली संख्या सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की ठाकरे गटाच्या हालचाली या वाढल्या असल्यामुळे त्यांनी आपले नगरसेवक लपवले आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषक आणि कोणालाच काही कळायचा मार्ग नाही. अनेक नगरसेवकांनी इकडे तिकडे जाण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महापौर हा आमचा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेतली जी काही बॉडी लँग्वेज असेल किंवा राज आणि उद्धव यांचं जे सध्याचं नातं असेल आणि राज आणि एकनाथ शिंदे यांचं जे पहिल्यापासूनचं मैत्रीचं नातं, त्यामुळे मुंबईच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या संपूर्ण गोंधळात उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत जे सांगितलं की देवाची इच्छा असेल तर आमचा सुद्धा महापौर होऊ शकतो. त्यामुळे 65 जागा या उद्धव ठाकरेंच्या आल्या आहेत. तसेच मनसेच्या सुद्धा ज्या काही जागा आल्या आहेत त्या मिळून 72 ते 75 जागांवर ठाकरे बंधू आहेत. शिवाय काँग्रेसच्या सुद्धा 24 जागा या मुंबईत आल्या आहेत. त्यामुळे संख्याबळ पाहता एकनाथ शिंदे यांनी जर भाजपाला धक्का दिला तर ठाकरेंचा महापौर बसू शकतो आणि राज ठाकरे यांना हे सर्व काही शक्य आहे. त्यामुळे भाजपाला आता सगळे पक्ष मिळून धक्का देणार का याकडे लक्ष लागलेलं आहे. राजकीय निरीक्षकांच्या म्हणणे आहे की जर नगरसेवकांचा हा गायब खेळ आजपासून सुरू होऊन आणखी काही दिवस चालू राहिला तर महापौर निवडणूक ही एकतर्फी होता न नाकारता येत नाही. ठाकरे गटाला मिळालेले आकडे आणि आता जे काही गुप्त त्यांना पाठबळ मिळण्याची शक्यता आहेत. मुंबई महानगरपालिकेचा पुढचा महापौर हा ठाकरेंचा सुद्धा होऊ शकतो. कारण राज्याचं राजकारण हे मराठी जे काही भाषेवर आणि मराठी माणसाच्यावर चालतं
त्यामुळे मुंबई ही मराठी माणसाच्याच हातात असावी असं प्रत्येकाला वाटतं। त्यामुळे आता भाजपा नेमकं एकनाथ शिंदेंच्या बाबतीत काय करते की एकनाथ शिंदे यांचे जे 29 नगरसेवक आहेत ते दबावतंत्र एकनाथ शिंदेंनी भाजपावर टाकलं आहे का, त्यामुळे सत्तेची गणितं बदलत आहेत का, असं सुद्धा सगळीकडेच जोरदार चर्चा रंगलेली आहे। मुंबईच्या या राजकीय रंगभूमीवर हा जो काही ट्विस्ट आहे तो महत्त्वाचा असून पुढे नेमकं काय राजकारण घडतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता जे काही नगरसेवक भाजपाचे आलेले आहेत त्यामुळेच 86 ते 88 ज्या काही जागा आहेत त्यांच्यासोबत भाजपाही उद्धव ठाकरेंच्या सोबत सुद्धा जाऊ शकते, परंतु उद्धव ठाकरे हे भाजपासोबत जाण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे जे काही भाजपला एकनाथ शिंदे सहकार्य करतील का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता जे हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे, एकनाथ शिंदेंनी आपले नगरसेवक ज्या काही हॉटेलमध्ये ठेवले आहेत, परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जे नगरसेवक आहेत ते बिंदास आणि आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या आदेशाने पुन्हा एकदा मुंबईवर महापौर त्यांचा बसतो का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। जर दोन्ही ठाकरे बंधू यांच्यासोबत एकनाथ शिंदेंचे नगरसेवक आले तर मुंबईसह देशाच्या राजकारणात सुद्धा मोठी हालचाल होऊ शकते आणि भाजपाला हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो। कारण एकनाथ शिंदे यांचे जे काही खासदार आहेत ते केंद्रात भाजपाला त्यांची गरज आहे आणि केंद्रात मोठी अडचण भाजपाची सुद्धा होऊ शकते। त्यामुळे एकनाथ शिंदे नेमके कोणाकडे जातात, राज ठाकरे यांच्याद्वारे दोन्ही ठाकरे बंधूंकडे जातात की हे बघावं लागेल। त्यामुळे आता येणाऱ्या काळात राज ठाकरे यांचे जे काही नगरसेवक आले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे जे काही नगरसेवक आले आहेत सोबत काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट, त्यामुळे एकत्र जर सर्वांची संख्या केली तर संख्याबळ हे चांगलं होऊ शकतं आणि पुन्हा एकदा मराठी माणसाचा महापौर हा मुंबईवर होऊ शकतो। त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सर्व पुढील राजकारण कळेल आणि एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधू हे भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजतं। त्यामुळे पडद्यामागे जे काही राजकारण घडत आहे त्यांना एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधू हे भाजपाचा महापौर बसू देणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळेच आता पुढील काळात भाजपा एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून सुद्धा काढू शकते। त्यामुळे आता पुढे काय घडतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मुंबईतील जे काही आकडे आले ते भाजपाला सुद्धा धक्का देणारे आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाचा महापौर न बसता उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे हे जर एकत्र आले तर त्यांचा सुद्धा महापौर बसू शकतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मुंबईचं जे काही राजकारण आहे, उद्धव ठाकरे आणि ठाकरे ब्रँड जो मुंबईत आहे तसाच राहण्यासाठी एकनाथ शिंदे आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन आपला महापौर बसवा का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।